शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा बघायला मिळतोय। सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांचाही या मोर्चाला पाठिंबा आहे। इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांसह राजू शेट्टी सुद्धा या मोर्चाला उपस्थित असणार आहेत। महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे हा विरोध वाढताना बघायला मिळतोय। सरकारमधील हसन मुश्रीफांचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध बघायला मिळतोय। इंडिया आघाडीच्या नेत्यांचा सुद्धा या मोर्चाला पाठिंबा बघायला मिळतोय। आज कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा असेल। इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांसह राजू शेट्टी सुद्धा या मोर्चाला उपस्थित असणार आहेत। तर शक्तीपीठ महामार्ग आणि हा वाद नेमका काय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका देवी शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे। कोकणातील बांदा ते विदर्भातील वर्ध्यापर्यंत 805 किलोमीटरचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। तर शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन हस्तांतरित होणार आहे। कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील 59 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जातोय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेत। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। शेखर, कोल्हापूरकरांचा विरोध मोठ्या प्रमाणात आज बघायला मिळतोय। काय घडामोडी घडतात कोल्हापुरात? अमित, अगदी बरोबर आहे। आज सकाळी 10 वाजता हा मोर्चा जो आहे तो कोल्हापुरातल्या याच दसरा चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे। आपण जर बघितलं तर राज्यातल्या एकूण 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, ज्यामध्ये 3 शक्तीपीठं जोडली जाणार आहेत। शिवाय याच संपूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये जी महत्त्वाची देवस्थान आहेत, जसं की पंढरपूर असू दे, कोल्हापुरातलं बाळूमामा मंदिर, या संपूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये जी शक्तीपीठं आहेत आणि जी देवस्थान आहेत त्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो राज्य शासनाचा आहे आणि त्यालाच विरोध जो आहे तो शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि विशेष करून कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध जो आहे तो सुरुवातीपासूनच पाहायला मिळालेला आहे। जवळपास कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील 59 गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन जी आहे ती मोठ्या प्रमाणात यामध्ये जाणार आणि त्यामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते अल्पभूधारक शेतकरी आहेत। त्यामुळे आपली गेल्या अनेक वर्षांपासून ज्या शेतीवरतीच आपली उपजीविका ज्यांची आहे त्या शेतकऱ्यांची देखील जमीन या ठिकाणी जाणार। त्यामुळे आम्हाला या शेतीच्या बदल्यात किती मोठ्या प्रमाणात मोबदला दिला तरी तो आम्हाला नको आहे, कारण आमची उपजीविकेचं कारणच जे आहे ते साधनच जे आहे ते खरं तर शेती आहे आणि तीच आमच्याकडून अशा पद्धतीने हिसकावून घेणार असाल तर त्याला आमचा विरोध असेल, अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत। आणि म्हणूनच कोल्हापुरातील शेतकरी जे आहेत ते आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आज राज्यातील 12 जिल्ह्यांमधील काही शेतकरी देखील त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत अशी देखील माहिती मिळते। मात्र कोल्हापुरात आज विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज कोल्हापुरात मोठं आंदोलन बघायला मिळणार आहे। वेळोवेळी याचे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।